शिर्डी साईबाबांची पवित्र नगरी व सर्वधर्म समभाव आणि मानवता सेवेचा संदेश देणारे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र. मात्र याच पवित्र शहरात एका तरुणाने केलेला गुन्हा हा सध्या देशभर गाजतोय आणि स्वाभाविक या पवित्र नगरीचा केवळ एका विकृत व्यक्तीमुळे चुकीचा संदेश केलाय. या घटनेबाबत पोलिसांनी कठोर भूमिका बजावत कायदेशीर कारवाई तर केलीच, मात्र भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी काल शिर्डी शहरात भव्य असा हिंदू जनाक्रोश मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. यावेळी कट्टर हिंदुत्ववादी व अन्यायावर वाचा फोडणारे सागर भैया बेग, आमदार संग्राम जगताप तसेच राज्यातील राजकारण सध्या धुरंधर म्हणून ओळख निर्माण केलेले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील व प्रमुख वक्त्यांची या निषेध सभेसाठी उपस्थिती लाभली. प्रसंगी हजारो जनसमुदायाला संबोधित करताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपली प्रखर भूमिका मांडत ही सद्गुरू श्री साईबाबांची पावन नगरी आहे. याआधी कधीच अशी घटना घडली नसून श्री साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे येथून सर्व धर्म समभाव व एकतेचा संदेश देशाच्या बाहेर जातो. यामुळे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच यापुढे असा प्रकार घडू नये आणि साईनगरीचे पावित्र्य जर कोणी खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर व सकल हिंदू बांधव सोडणारही नाही असा सज्जड इशारा जाहीर निषेध मोर्चात दिलाय. यावेळी अन्याय सहन करायचा नाही हे इतर मान्यवरांसोबत आपण बरोबर आहोतच, पण त्याचबरोबर या नगरीतील पावित्र्य व सलोखा यावर त्यांनी मांडलेले मत हे सर्वांना खूप भावले. याची जोरदार चर्चा व प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. आज शिर्डी येथे साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित असलेल्या या मेळाव्याला व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे बंधू, माझे भाऊ, अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप, श्रीरामपूर येथील आणि जे आज खरंच काळाची गरज म्हणून हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आवाज उठवतात असे आमचे सहकारी माननीय सागर भैया बेग, आज एक व्यासपीठावर आरपीआयच्या माध्यमातून शिर्डी येथील आपले मनोगत व्यक्त केले असे सन्माननीय वाघमारेजी, या मेळाव्यासाठी आलेले तमाम सकल हिंदू समाजाचे आमचे युवक, आलेल्या आमच्या माता भगिनी, या मेळाव्यामध्ये आलेले सर्व सन्माननीय शिर्डी येथील नगरसेवक, राहत्यामधून आलेले नगरसेवक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आलेले सर्व माझे सन्माननीय पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर संग्राम भैयाची इच्छा पूर्ण झाली. संग्राम भैया मला वारंवार हे नेहमी म्हणायचे की तुम्ही एखाद्या मोर्चामध्ये का सहभागी होत नाही. आमची मैत्री फार वेगळी आहे. ती मैत्री मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण आज जेव्हा संग्राम भैयाचा मला फोन आला की मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय, म्हटलं भैया तुमचं स्वागत आहे, मी पण तुमच्याबरोबर स्टेजवर राहणार आणि जे चुकीचं कृत्य घडलं असेल त्याचा विरोध करण्यासाठी मीच नव्हे पण माझ्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हजर राहणार. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक हे राहत्या तालुक्यामधून आले, परिसरातून आले, अहिल्यानगर जिल्ह्यामधून आले. मी या तमाम सकल हिंदू समाजाच्या तमाम युवकांचे मनापासून या शिर्डीमध्ये स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. ही जी घटना आणि हे जे कृत्य घडलं हे निंदनीय आहेच, पण माझ्या मनामध्ये सगळ्यात मोठी वेदना जी झाली की हे कृत्य साईबाबाच्या प्रांगणामध्ये घडलं.
हे कृत्य साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने निर्माण केलेल्या साई भक्तांच्या साई आश्रमामध्ये घडलं आणि हे कृत्य शिर्डी सारख्या पावन भूमीमध्ये घडलं ही पहिली वेळ आहे. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या शिर्डीमध्ये स्वतः साईबाबांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला, अशा संदेशाला कलंक लावण्याचं काम याच राहता तालुक्यामध्ये एका वाळकी गावाच्या युवकाकडून झालं. याचं दुःख मला मनापासून आहे. या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी असं कधी घडलं नाही भैया, कधीच घडलं नाही. एखादी घटना कुठेतरी बाहेर गावामध्ये झाली असेल, एखादी घटना कुठेतरी एखाद्या शहरामध्ये झाली असेल, पण बाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये किंबोना बाबांच्या निर्माण केलेल्या या साम्राज्यामध्ये अशी घटना घडते. मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो, याची निंदा करतो आणि सक्त आणि कठोर कारवाई भैया त्या मुलावर केली झाल्या शब्द सुजय विखे तर तुम्हाला या व्यासपीठावर आहे. लोकांना प्रश्न पडतो की सुजय विखे हिंदुत्ववादी आहे का नाही. लोकांना हा मनामध्ये प्रश्न आहे की का सुजय विखे सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये येत नाही. लोकांना हा प्रश्न पडतो की का विखे पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये असून देखील प्रखर हिंदुत्ववादीची भूमिका मांडत नाही. हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याचे आपले आपले प्रकार आहेत. हिंदुत्ववादी होण्याचे आपले आपले प्रकार आहेत. हिंदू विचार पुढे घेऊन जाण्याचे आपले आपले माध्यम आहेत. मला गर्व आहे मी हिंदू असण्याचा. मी कोणी त्याच्यापासून लपलेलो नाही. आपल्या प्रथा परंपरा आपले विचार हे पुढे घेऊन जाण्यासाठी सुजय विखे सातत्याने काम करत आलेला आहे. पण काम करायची पद्धत जी कदाचित सागर बेग यांची असेल, माझे मित्र संग्राम भैयाचे असेल, ती कदाचित माझी नाही. काही कामांसाठी त्यांची गरज आहे ते पुढे जातात आणि काही कामासाठी माझी आवश्यकता आहे, मी माझ्या पाठीमागे काम चालूच आहे. असं नाहीये की आपण आपली जबाबदारी झटकून मागे सरकलो, पण प्रत्येकाला दिलेली जबाबदारी ही तितक्याच तत्परतेने पार पाडणं आवश्यक आहे. मला ही गोष्ट भैया तुम्हाला आवर्जून सांगायची, सागर भैयांना आवर्जून सांगायची की तुमचे अनुभव फार वेगळे असतील. नगरमध्ये मी पण राहिलो, मी तिथलाही खासदार होतो. भैया तुम्ही तर श्रीरामपूरला आहात म्हणून श्रीरामपूर आज सावध आणि समृद्ध आहे, नाही तर श्रीरामपूर काही श्रीरामपूर राहिलं नसतं. तुमचे अनुभव तुमच्या भागामध्ये तुमच्या परिसरामध्ये असलेले वेगळे असल्यामुळे तुमची ती भूमिका जेवढी प्रखर आहे. पण मी सुद्धा साईबाबांना स्मरून सांगतो की आमचे अनुभव या तालुक्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचे फार वेगळे राहिले म्हणून कदाचित तुमच्यासारखी भूमिका घेण्याची कधी राहत्या तालुक्यामध्ये आम्हाला वेळच आली नाही. तेवढी प्रखर भूमिका घ्यायची कधी वेळ आली नाही. तुम्ही तुमच्या जागेवर अतिशय योग्य आहात आणि मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी सागर बेग असतील, संग्राम भैया असतील, जे भूमिका घेतात, मी 100% शेवटच्या श्वासापर्यंत या दोघांच्याही पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांची भूमिका आहे म्हणून आज समाज सुरक्षित आहे. पण आज या राहत्या तालुक्यामध्ये आणि शिर्डीमध्ये कधी अशी प्रखर भूमिका घ्यायची भैया गरजच पडली नाही. मी तुम्हाला या गोष्टीचा 2 उदाहरण देतो. राहत्यामध्ये आज मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी नगर मनमाड रोडवर नगर मनमाड रोडवर अतिक्रमण करून तुम्ही जे काही थडके म्हणतात, मला माहित नाही काय अर्थ आहे त्याचा, तिथल्या असलेल्या मस्जिदीची दार कंपाऊंड नगर मनमाड हायवे पर्यंत आली. काही त्यांनी स्ट्रक्चर बांधले, मला म्हणणं मान्य आहे. आम्ही एक मीटिंग घेतली आणि सांगितलं हे निघालं पाहिजे. 2 दिवसामध्ये त्यांनी सगळ्यांनी ते मागे काढलं आणि रस्ता होऊ दिला. हे या राहत्या तालुक्याची ओळख आहे. आजही शिर्डीमध्ये प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणामध्ये राहणारे मुस्लिम समाजाचेच लोक भैया एक मीटिंग घेतली,
सगळ्यांनी आपलं अतिक्रमण काढलं आणि मी जी जागा दिली तिथे राहायला गेले. हे शिर्डी शहर आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. हिंदुत्ववादी ज्या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे त्या ठिकाणी भैया आणि सागर भैया आहेच. पण ज्या ठिकाणी प्रेमाने काम होऊ राहिलं त्या ठिकाणी प्रेमाने काम करू. आणि ज्या ठिकाणी तुमची गरज पडेल एक फोन लावला तुम्ही काम लावून टाका. आमचं कुठं काय थांबवलंय कोणाला? आम्ही कधी तुम्हाला यायचं थांबवलं नाही. पण अगोदर रेवड्याच्या कुस्त्या चालू आहेत. रेवड्याच्या कुस्त्यासाठी आमच्यासारखा पैलवान भागून जातो. जेव्हा मोठे मल्ल समोर येतील तेव्हा आम्ही तुमच्यासारखे पैलवान देखील मैदानात उतरू हा शब्द तुम्हाला आहे. आमचा प्रेमाने हळूहळू खेळ खंडोबा चालू आहे. माझा विरोध आहे. हिंदू म्हणून चुकीच्या पद्धतीने मदरसेचा वापर करणं माझा विरोध आहे. महाराज तुम्ही साक्षीदार आहात. आपण बाबळेश्वर मध्ये ते बंद केलं. बाबळेश्वर मध्ये एक छोटासा मदरसाची उभारणी झाली आणि तिथं परवानगी मीच दिली, मी मान्य करतो. पण हळूहळू जेव्हा 200 लोक झाले तेव्हा महाराजांनी माझ्याकडे तक्रार केली. आपण एका दिवसात सगळं बंद करून कुलूप लावून तो पूर्ण रस्ता बंद करून टाकला. त्याचबरोबर जसा मला या अशा प्रकारच्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोध आहे तसाच माझा वक्फ बोर्डासाठी पण विरोध आहे की वक्फच्या माध्यमातून ज्या जमिनी तुम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय, हो माझा विरोध आहे. शिर्डीमध्ये श्रीराम मध्ये जात असताना मदीच्या बाहेर नमाज संपल्यानंतर गर्दी करून थांबणं किंवा रात्री वेळ अभावी काही समाजाचे लोक गर्दी करून हिंदू महिलांची सुरक्षितता धोक्यात आणणं माझा विरोध आहे. मी त्यांचा बंदोबस्त केला. पण माझा बंदोबस्त हळूहळू प्रशासनाच्या माध्यमातून होऊन जातो. तुमची आवश्यकता, तुम्ही शिर्डीमध्ये आले स्वागतच आहे, पण बाबांच्या आशीर्वादाने तुमची आवश्यकता महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. शिर्डी आम्ही पाहतोय, आमचं हळूहळू चालू आहे. बरेचसे लोक मोकळे झाले. हा तुमच्या शेजारी बसला, याला 10 वर्षापासून मी दाबून ठेवला. आज पहिल्यांदा माईकवर बोलला असेल एवढ्या प्रकार. तिथं खंडू बसलाय, तो एकदम पेटलेला असायचा, मग त्यालाही गार केलं. कारण की आपण आणि मी या मताचा आहे की धर्माचं संरक्षण होणं आवश्यक आहे, धर्म हा सुरक्षित राहणं आवश्यक आहे. पण हे करत असताना माणुसकी देखील जगली पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे आणि मनुष्याने मनुष्याला पण ओळखलं पाहिजे. ही पण आपली जबाबदारी आहे. आज मी तुम्हाला दाखवतो शिर्डी काय आहे की आज या शिर्डीमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला भगवा गमछा घालून नुसतं हिंदू नाही, पण या शिर्डीमध्ये या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये आमच्या शिर्डीचा भगवा कपडा घालून अबू शेख देखील या कार्यक्रमाला आलेला. ही शिर्डी आहे, मी नाकारत नाही. समाजामध्ये समाजकंटक असतात, कुठं नाही येत. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि मी सगळ्या आमच्या हिंदुत्ववादी मुलांना सांगतो, आमच्या तालुक्यातला सांगतो, जिल्ह्यातला सांगतो की जिथं जिथं चूक असेल, जिथं जिथं धर्मांतराचा प्रकार घडत असेल, जिथं जिथं लव जिहाद घडत असेल, तिथं तुम्हाला माझा येऊन तक्रार करायची गरज नाही. पहिलं तो ठोका, बंदोबस्त करा आणि मग माझ्याकडे या, मी तुम्हाला संरक्षण देतो. पण नुसती एकतर्फी भूमिका घेऊन चालणार नाही भैया. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, जर आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, आपलं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहे, आपण जर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतो, या महामानवांचं पूजन करतो, तर आज हिंदू म्हणून आणि नुसतं हिंदू नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आपली भूमिका नुसतं लव जिहाद विरोधात नको, पण कॉलेजच्या बाहेर उभा राहणाऱ्या प्रत्येक टवाळक्याला ठोका जो महिलांची छेड काढतो, तर तुम्ही हिंदू आहात. हिंदू म्हणजे फक्त मुसलमान शोधून हाणायचे नाही. जो कोणी आपल्या आई बहिणीची छेड काढेल, मग तो हिंदू जरी असला तरी त्याचा बंदोबस्त करायचं काम सकल हिंदू समाजाने केलं पाहिजे. जो कोणी महिलाला सुरक्षित ठेवत नाही, आजही भैया तुम्ही नगरला पाहत असाल, मी राहत्याला पाहतो, शिर्डीला पाहतो की कॉलेज सुटलं की काही ठराविक पोरं मोटरसायकल घेऊन तिथं गॉगल घालून फिरत राहतात.
हे झिपरे असे केस, कोणी शिट्ट्या वाजवतोय, कोणी हे करतंय. लढा, धर्माच्या संरक्षणासाठी लढा, पण तितक्याच तत्परतेने आपल्या महिला भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी लढा. जो कोणी मुलीची छेड काढल, तो हिंदू असो मुसलमान असो, त्याला ठोका आणि मग माझ्याकडे या. तुमच्या पाठीमागे सुजय विखे खंबीरपणे उभा आहे. उद्देश तोच आहे. हिंदू म्हणून जे आपण काम करतोय ते करा, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये एक महाराजांचा मावळा म्हणून देखील आपली जबाबदारी महाराज आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. कारण की समाज कंडक्टर भाभी सगळीकडे आहे. तुम्ही आता भैया दुर्दैवाने जो उल्लेख केला घर पाडायचा, आता ती माझी नामुष्की आली सांगायची की त्याचं घर पाडलं तो पण हिंदू होता. ते पण पाडू. माझ्या दृष्टिकोनातून मी भाषण केलं भैया, आणि तुम्ही पण ते नगरला चालू करा की जे लोक मुलींचा विनयभंग करतात, जे लोक महिलांची छेड काढतात, कायदा बाजूला ठेवा, जेसीबी घाला आणि घर तोडा. हाच कायदा आज आपल्या समाजाला वाचू शकतो. हाच कायदा आज आपल्या देशाला वाचू शकतो आणि हाच कायदा आपल्या मुलींना सुरक्षित ठेवू शकतो. भाषण करून लोक निघून जातात. हो, जो घासतो तोच टिकतो. आणि मला आनंद आहे, मला अभिमान आहे की मला संग्राम भैयासारखा मित्र मिळाला, सागर भैयासारखा हिंदू रक्षक मिळाला, जो आज आपल्या धर्माचं संरक्षण करत या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि भारतामध्ये प्रखर भूमिका मांडत जिथं जिथं हिंदू अडचणीत आला तिथं तिथं ते संरक्षणासाठी गेले. पण आम्ही शिर्डीचे आहोत आणि साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा संदेश मी विसरून चालू शकत नाही. माझ्या अंतःकरणात साईबाबा आहेत. आज भैया जे विखे पाटील परिवार असेल, आज इथं हा जो बसलाय आणि आज समोरचे शिर्डीचे लोक बसलेत, यांचं अस्तित्व जर असेल तर ते फक्त आणि फक्त साईबाबांमुळे, नाही तर कोणामुळेच नाही. आम्ही भिकेला लागलो असतो, आम्हाला कोणी पाणी नसतं पाजलं, आम्हाला कोणी जीव घातला नसतं भैया, उभं राहिलं असतं का हॉटेल तुमचं? काय निलेश गोटे उभं राहिलं असतं हॉटेल तुमचं? खंडू दुकान उभं राहिलं असतं. हे सगळं कोणामुळे आहे? हे वैभव, हे ऐश्वर्य फक्त आणि फक्त साईबाबांमुळे आहे. आणि म्हणून धर्म सुरक्षित ठेवण्यापेक्षा, आणि ते करणंच आहे, पण धर्म जसं सुरक्षित ठेवाल तसंच सर्व धर्म समभाव आपल्याला सगळ्यांना समविचारी लोक, माणुसकी ही जपली पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे. आणि मला कदाचित याच्यानंतर स्वीकृती पण मिळणार नाही. मला परत संग्राम भैया बोलवणार सुद्धा नाही. ते म्हणते काय राव, काय भाषण करतो तुम्ही, आमचं एजेंडा काय चाललंय, सागर भैया म्हणतील तुम्ही दादा काय बोलता. तर मी तुमच्या बरोबरच आहे. मी म्हणतोय तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. आमचं काय तुम्हाला कधीही विरोध नाही. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, तुमच्या उद्देशाच्या बरोबरच आहोत. पण डॉक्टर या नात्याने मी लहानपणापासून शिक्षण घेत जेव्हा डॉक्टर झालो भैया, कदाचित तेव्हा एवढा तीव्र संघर्ष नव्हता. डॉक्टर झाल्यावर 12 वर्ष डॉक्टरी केली, पण दुर्दैवाने कधी माझ्या व्यवसायाने मला ही परवानगी दिली नाही की आजार सांगणारा येणारा पेशंट तो कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे विचारून त्याचा उपचार करू. माझ्यासाठी माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा जर सुशिक्षित असेल, गुन्हेगार नसेल, समृद्ध असेल, तर त्याचं काम तर मी करणार. माझा विचार पटला ठीक आहे, नाही पटला नका टाकू मतदान. पुढे खोळंबाड मतासाठी कधी आपण लाचारी पत्करली नाही. गुन्हेगारांच्या विरोधात माझी भूमिका आहे. हिंदू धर्माचं संरक्षण ही माझी जबाबदारी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना पार पाडत देखील या श्रेणीमध्ये माणुसकी टिकली पाहिजे. माणसांनी माणसासारखाच माणसाला वागवलं पाहिजे. आणि साईबाबांचा संदेश घेऊन, सत्ता आणि सबुरीचा संदेश घेऊन, सबका मालिक एक हा संदेश घेऊन आणि सर्व धर्म समभावाचा संदेश घेऊनच इथं आलेला प्रत्येक शिर्डीकराच घरी जाणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. ही आपली जबाबदारी आहे. आपण आपला तालुका, आपली शिर्डी आहे आणि आपण आपला तालुका हा ज्या विचाराने अनेक वर्ष चालला त्याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. पण ही गोष्ट तितकी सत्य आहे की ज्या मुलाला अटक झाली, जर कोपरगाव मध्ये मिरवणूक निघत असेल
तर मी पोलिसांच्या ठिकाणी आदेश देतो की या माणसाची पण मिरवणूक या शिर्डीमध्ये झाली पाहिजे, कारण की ही दहशत लोकांमध्ये बसली पाहिजे, ही दहशत लोकांमध्ये बसली पाहिजे. अशा प्रकारच्या कृत्याच्या विरोधात ही भूमिका घेतली पाहिजे. मी माझं काम करत राहणार. लोकांना आवडू ना आवडू काय फरक पडत नाही. माझ्या तत्वाशी मी कधी तडजोड करू शकत नाही, माझ्या विचाराशी मी कधी तडजोड करू शकत नाही. सुजय विखे असाच होता, असाच आहे, असाच राहणार. आणि या सुजय विखेला या शिर्डी विधानसभेने गेले 20 वर्ष स्वीकारलं, आशीर्वाद दिला आणि या सुजय विखेला स्वीकारत राहणार, हे पण मला विश्वास आहे. माझा कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनार्थ आजचा मेळावा नाही. मला जेव्हा विचारणा झाली, भैयानी मला विचारलं, दादा तुमच्याकडे मेळावा घ्यायचा का? म्हटलं ओपन व्यासपीठ आहे. जर एखादं कृत्य घडलं असेल ज्याच्या विरोधात मी आवाज उठवतो, जर एखाद्या समाजाच्या धर्माच्या माणसाने आपल्या हिंदू वगैरेची छेड काढली असेल, हा वरच्या शिर्डीला झालाच पाहिजे. आपण तो केला, कारण की आपण पळ कुठे रे भाई. आपली भूमिका जी होती तुमच्या पुढं गाडीत जी मांडली तीच स्टेजवर पण मांडली. कारण की आपण जर बदललो आणि तुम्ही जर बदलले तर ना तुम्ही संग्राम भैया ना मी सुजय विखे. ही जयवीरूची जोडी आहे, पण आम्ही कधी टॉस केला नाही, आम्ही शिक्केच ठेवले नाही. नोटाचा काळ आहे, शिक्क्यानी भागतच नाही. तर त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला विश्वास आहे या कार्यक्रमातून जात असताना मी परत एकदा मुस्लिम समाजाच्या बांधवांना विनंती करेन की काही गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवा. आणि तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी त्यांना आज आवर्जून सांगतो, सागर भैया, की जर त्यांनी लोकसभेला वोट जिहाद केला नसता तर हिंदूंनी देखील विधानसभेमध्ये वोट जिहाद करून महायुतीचं सरकार आणलं नसतं, हे पण तितकंच सत्य. तर आमची हिंदूंची पण तितकीच ताकद आहे, किंबहुना किती पटीने जास्त आहे, हा अंत पण आमचा पाहता कामा नये. आपण सगळेजण समृद्ध आपण सगळेजण एकत्रितपणे संघटन करून ज्या ज्या ठिकाणी धर्म आणि धर्माचा विषय येईल, धर्म सुरक्षित ठेवायचा विषय येईल, त्या ठिकाणी सुजय विखे सागर भैया आणि संग्राम भैया बरोबर उभं राहील. हा शब्द मी तुम्हाला देतो. आज सगळे महामानवच म्हणतो मी तुम्हाला. आजच्या वर्तमान काळातले महामानव आमच्या शिर्डीमध्ये आले. तुमचं मी स्वागत करतो. तुमचं धर्म सुरक्षिततेचं काम असंच चालू ठेवा. तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, समाजाला गरज आहे. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.